नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलची गोष्ट आहे। एका अथांग पसरलेल्या राज्यावर एक अत्यंत न्यायी आणि प्रेमळ राजा महेश राज्य करत होता। राजाला 7 मुली होत्या। सोनू, मोनू, मीनू, निशा, वेणू, रेणू, राधिका अशा 7ही जणी जणू 7 अप्सरा। राजाचे आपल्या पत्नीवर राणीवर जीवापाड प्रेम होते, पण दुर्दैवाने राणीचा अकाली मृत्यू झाला। राणी गेल्यावर राजा पूर्णपणे कोलमडून गेला। अशा वेळी त्याच्या या 7 मुलींनी त्याला सावरले। त्या वयाने लहान असूनही आपल्या वडिलांची आईसारखी काळजी घेऊ लागल्या। सकाळी राजा उठण्यापूर्वीच त्या त्याच्या आवडीचा नाश्ता तयार ठेवत। राजा दरबारात गेला की 7ही जणी मिळून स्वयंपाकघरात जात। कोणी भाजी चिरत असे, कोणी मसाला वाटत असे, तर सर्वात मोठी मुलगी प्रेमाने चुलीवर स्वयंपाक करत असे। राजा दरबारातून थकून येतो आणि आपल्या 7 मुलींना हसताना खेळताना पाहून त्याचा सगळा थकवा निघून जातो। तो म्हणतो, माझ्या या 7 लेकी म्हणजे 7 रत्ने आहेत। मला आता कशाचीही कमतरता नाही। त्याच राज्यात राजाचा एक विश्वासू प्रधान होता। त्याचेही नुकतेच निधन झाले होते। प्रधानाला एक मुलगी होती आणि त्याची पत्नी रीमा दिसायला खूप गोड, पण मनातून अत्यंत धूर्त आणि मत्सर करणारी होती। तिला राजाचे ऐश्वर्य आणि त्याच्या मुलीचे प्रेम पाहून खूप हेवा वाटत असे। तिला वाटायचे, जर मी या राजवाड्याची राणी झाले तर माझे आणि माझ्या मुलीचे नशीब फळफळेल। पण या 7 मुली राजाला माझ्याकडे पाहूही देणार नाहीत। तिने एक योजना आखली। प्रधानाची बायको रोज सकाळी राजवाड्याच्या स्वयंपाकघरात विस्तव अग्नी नेण्याच्या बहाण्याने येऊ लागली। पूर्वीच्या काळी चूल पेटवण्यासाठी शेजारून विस्तू आणण्याची पद्धत होती। ती येताना मुद्दामहून आपल्या पदराखाली राख लपवून आणायची। जेव्हा राजकन्याचे लक्ष नसायचे तेव्हा ती गुपचूप राजासाठी बनवलेल्या वरणात किंवा भाजीत ती राख मिसळायची। परिणामी रोज राजा जेवायला बसायचा आणि त्याला जेवण बेचव लागू लागले। कधी जेवण कडवट लागायचे तर कधी अन्नाचा वास यायचा। राजा विचारात पडला, माझ्या मुली तर इतका सुंदर स्वयंपाक करायच्या, मग अचानक जेवण इतके खराब का होऊ लागले? बिचाऱ्या राजकन्यांना काहीच समजत नसे। त्या रडायच्या की बाबा, आम्ही तर मनापासून बनवले आहे, पण चव का बिघडते हेच कळत नाहीये। एक दिवस राजाने ठरवलं की स्वयंपाकघरात नक्की काय घडते हे तो स्वतः डोळ्यांनी पाहणार। दुसऱ्या दिवशी सकाळी राजा दरबारात न जाता गुपचूप स्वयंपाकघराच्या खिडकीपाशी लपून बसला। मुलींनी स्वयंपाक केला आणि त्या पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या। इतक्यात प्रधानाची बायको रीमा तेथे आली। तिने इकडे तिकडे पाहिले आणि आपल्या कमरेला बांधलेली राखेची पुडी काढली। ती राजाच्या ताटात राख मिसळणार इतक्यात राजाने तिचा हात धरला। राजा रागाने लालबुंद झाला। तो गरजला, हे काय करते आहेस तू? माझ्या अन्नात राख का मिसळते आहेस? पण ती बाई खूप हुशार होती। तिने लगेच डोळ्यात पाणी आणले आणि थरथर कापण्याचे नाटक केले। ती म्हणाली, महाराज, मला क्षमा करा। तुमची ही पोरकी मुले अजून लहान आहेत। त्यांना स्वयंपाकातल्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी मी हे तोडगे करत होते। अन्नात राख मिसळली की त्याला कुणाची नजर लागत नाही असे आमच्या गावी म्हणतात। मला वाटले तुमची तब्येत चांगली राहावी म्हणून मी हे गुपचूप करत होते। तिचे हे खोटे पण गोड बोलणे ऐकून राजाचा राग वितळला। त्याला वाटले, माझ्या मुलीची काळजी करणारी ही एकमेव स्त्री आहे। हळूहळू तिने राजाला पटवून दिले की या 7 मुलींना सांभाळण्यासाठी आणि घराला घरपण येण्यासाठी एका आईची गरज आहे। राजा तिच्या बोलण्याला बळी पडला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला।
राजवाड्यात नवीन राणी येते, पण 7 राजकन्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उडतो. त्यांना माहीत नसते की ही आई नाही, तर त्यांच्या आयुष्यातले सर्वात मोठे संकट आहे. नवीन राणी राजवाड्यात आली आणि अवघ्या काही दिवसातच राजवाड्याचे वातावरण बदलले. ज्या घरात 7 राजकन्यांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येत असे, तिथे आता भीतीचे सावट पसरले होते. नवीन राणीची स्वतःची मुलगी देखील तिथे राहायला आली होती. राणी आपल्या मुलीला राजकन्येसारखे वागवत असे आणि राजाच्या 7 लेकींना घरगड्यांसारखी कामे सांगू लागली. राणी राजासमोर खूप गोड वागायची, पण राजा दरबारात गेला की ती आपला खरा चेहरा दाखवायची. काय बसून आहात, जा अंगण झाडा, भांडी घासा, असे म्हणून ती 7ही बहिणींना राबवून घेऊ लागली. एक दिवस राणीने मुलींना इतके मारले की 7ही जणी रडत रडत जंगलाच्या कडेला असलेल्या आपल्या आईच्या मूळ राणीच्या समाधीपाशी गेल्या. तिथे त्यांनी आपल्या आईच्या समाधीला मिठी मारली. मोठी बहीण सोनू, आई तू आम्हाला सोडून का गेलीस ग? ही नवीन आई आम्हाला खूप मारते, आम्हाला नीट जेवायलाही देत नाही. सर्वात लहान मुलगी राधिका, आई आज मला खूप भूक लागली होती, पण तिने मला शिळी भाकरी सुद्धा दिली नाही. उठ ना आई, आम्हाला तुझ्याकडे घेऊन चल. त्या 7ही जणी तिथे बसून ढसढसा रडत होत्या. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून जणू निसर्गही हळहळत होता. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून राणीचा मत्सर अधिकच वाढला. राणीने पाहिले की जोपर्यंत या 7 मुली जिवंत आहेत, तोपर्यंत तिची स्वतःची मुलगी कधीच राणी बनू शकणार नाही. तिने एक भयानक नाटक रचले. तिने स्वतःच्या अंगाला राख फासली, केस विस्कटले आणि ती जमिनीवर लोळू लागली. राजा दरबारातून परतला तेव्हा त्याने राणीची ही अवस्था पाहिली. तो घाबरून विचारू लागला, काय झाले? तुझी ही अवस्था कोणी केली? राणी रडण्याचे नाटक करत म्हणाली, महाराज, तुमच्या या 7 मुलींनी माझा खूप अपमान केला. त्या म्हणतात की मी तुमची दासी आहे. जर या मुली या राजवाड्यात राहिल्या तर मी माझा जीव देईन. एकतर या मुलींना मारून टाका, नाहीतर मला तुमच्या आयुष्यातून घालवून द्या. राजा चक्रावून गेला. त्याचे आपल्या मुलीवर प्रेम होते, पण राणीच्या मोहपाशात आणि तिच्या खोट्या आसवात तो पुरता अडकला होता. शेवटी राणीने हट्ट धरला, उद्या सकाळी या 7ही जणीचे रक्त मला पाहायचे आहे, तरच मी अन्नाला स्पर्श करेन. दुसऱ्या दिवशी पहाटे राजाने 7ही मुलींना उठवले. त्याने खोटे सांगितले की मुलींनो, आज आपण सहलीला दूर जंगलात जाणार आहोत. बिचाऱ्या मुलींना वाटले की बाबा पुन्हा पूर्वीसारखे आपल्यावर प्रेम करू लागले आहेत. त्या आनंदाने तयार झाल्या. राजा त्यांना घेऊन घनदाट अरण्यात गेला. तिथे गेल्यावर राजाचे पाय जड झाले. आपल्या पोटच्या गोळ्यांना तो कसा मारणार? त्याने विचार केला, मी यांना मारणार नाही, पण इथे सोडून जाईन. नशिबात असेल तर त्या जगतील. मुलींना एका मोठ्या झाडाखाली बसवून राजा म्हणाला, बाळांनो, तुम्ही येथेच थांबा, मी पाणी घेऊन येतो. राजा तिथे न थांबता उलट पावली घराकडे पळाला. बराच वेळ झाला तरी बाबा परत आले नाहीत. हे पाहून मुली घाबरल्या. अंधार पडू लागला होता. हिंस्त्र श्वापदांचे आवाज येऊ लागले. बाबा, कुठे आहात तुम्ही? बाबा, आम्हाला भीती वाटते, लवकर या. त्यांच्या ओरडण्याने जंगल दुमदुमले, पण राजा परतला नाही. राजाने घरी जाऊन राणीला खोटे सांगितले की मी त्यांना संपवून आलो आहे. राणी आनंदी झाली.
इकडे जंगलात सातही बहिणी एकमेकींना मिठी मारून रडत होत्या. त्यांना समजले होते की त्यांच्या लाडक्या बाबांनी त्यांना मृत्यूच्या दाढेत सोडले आहे. सातही बहिणी आगंतिक होऊन जंगलात भटकत असतात. त्यांचे रडणे ऐकून लांबून घोड्याच्या टापांचा आवाज येतो. काही शिकारी राजकुमार तिथे येत असतात. रात्र गडद होत होती. सातही बहिणी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली एकमेकींना बिलगून बसल्या होत्या. वाघाच्या डरकाळ्या आणि कोल्हेकुही ऐकून त्यांच्या काळजाचा थरकाप उडत होता. सर्वात लहान बहीण सर्वात मोठ्या बहिणीच्या कुशीत शिरून रडत होती. ताई, बाबा खरोखरच आपल्याला सोडून गेले का ग? आता आपल्याला वाघ खाऊन टाकेल का? मोठ्या बहिणीने डोळ्यातले आसू पुसले आणि धीर दिला. घाबरू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हा कोणालाही काही होऊ देणार नाही. त्यांनी रात्रभर जागून देवाची प्रार्थना केली. पहाटच्या सुमारास जेव्हा जंगलात धुकं पसरलेलं होतं तेव्हा लांबून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. शेजारच्या राज्याचे 7 राजपुत्र शिकारीसाठी त्या घनदाट जंगलात आले होते. झाडाझुडपातून कोणाचे तरी हुदके ऐकून ते सावध झाले. जेव्हा त्यांनी झाडाखाली 7 अत्यंत सुंदर पण रडवलेल्या मुलींना पाहिले तेव्हा ते थक्क झाले. सर्वात मोठ्या राजपुत्राने विचारले, मुलींनो, तुम्ही कोण आहात? या भयानक जंगलात एकट्या काय करतायत? मुलींनी आपली सर्व आपबीती सांगितली. सावत्र आईचा छळ आणि वडिलांनी दिलेला वनवास. राजपुत्रांना त्यांची दया आली. ते त्यांच्या रूपावर आणि गुणावर भाळले. त्यांनी ठरवले की या मुलींना असे सोडून जाणे पाप ठरेल. त्यांनी आपसात सलामसलत केली आणि त्या 7ही बहिणींना आपल्या राज्यात सन्मानाने घेऊन गेले. त्या राज्यात गेल्यावर 7ही राजपुत्रांनी 7 राजकन्याशी रीतसर विवाह केला. 7ही बहिणी आता त्या राज्याच्या राण्या झाल्या होत्या. सर्वात धाकटी राधिका राजकन्या सर्वात सुंदर आणि चपळ होती. तिचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते. काही काळ लोटला होता. राजवाड्यात आनंद होता. राधिकाला राजकन्येला एक गोरस मुलगा झाला. संपूर्ण राज्य या आनंदाने न्हाऊन निघाले होते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एक दिवस राधिका राजकन्येचा पती विशाल धाकटा राजपुत्र शिकारीसाठी जंगलात गेला. तो संध्याकाळ झाला तरी परतला नाही. रात्र झाली तरी त्याचा पत्ता नव्हता. राधिका राजकन्या काळजीत पडली. दुसरे दिवशी त्याला शोधण्यासाठी उरलेले 6 भाऊ जंगलात गेले. पण आश्चर्य म्हणजे ते 6ही जण परतलेच नाही. जणू काही त्या जंगलाने त्यांना गिळून टाकले होते. 7ही बहिणीच्या आनंदाला ग्रहण लागले. 7ही राजकन्या तर पूर्णपणे कोलमडून गेली, कारण तिचा पती आणि 6ही दीर गायब झाले होते. राजवाडा दुःखात उडालेला असताना एक दिवस तिथे एक विचित्र माणूस आला. तो एक क्रूर जादूगार होता. त्याने 7व्या राजकन्येला पाहिले आणि तो तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. तो राजवाड्याच्या अंगणात उभा राहून गरजला, तुझा पती आता कधीच परत येणार नाही. तो माझ्या कैदेत आहे. जर तुला त्याला पाहायचे असेल तर माझ्याशी लग्न कर आणि माझ्यासोबत चल. राजकन्येने ताडकन उत्तर दिले, मी एक प्रतिव्रता स्त्री आहे. तुझ्यासारख्या दृष्टाशी लग्न करण्यापेक्षा मी मरण पत्करेन. निघून जा इथून. तिचा हा नकार ऐकून जादूगर रागाने बेभान झाला. त्याने आपल्या झोळीतून थोडी मंत्रमुग्ध राख काढली आणि राजकन्येवर फेकली. क्षणात एका सुंदर स्त्रीचे रूपांतर एका पांढऱ्या कुत्र्यात झाले. तो जादूगार तिला साखळदंडाने बांधून आपल्या अदृश्य नगरीत घेऊन गेला. वर्ष सरली आणि राधिका राजकन्येचा मुलगा आता वैभव
एका तेजस्वी आणि शूर राजपुत्रात रूपांतरित झाला होता. त्याच्या काकूंनी त्याला लपवून वाढवले होते, कारण त्यांना भीती होती की जादूगार त्यालाही घेऊन जाईल. पण जेव्हा त्याला सत्य समजले तेव्हा त्याच्या अंगात वीज संचारली. ज्या जादूगाराने माझ्या आई वडिलांचे सुख हिरावले त्याला मी सोडणार नाही, असे म्हणून तो आपल्या घोड्यावर स्वार होऊन निघाला. कित्येक महिने तो डोंगर, दऱ्या, वाळवंट आणि भयानक जंगले पार करत होता. त्याच्या मनात फक्त आईचा चेहरा आणि वडिलांच्या आठवणी होत्या. एका सायंकाळी तो एका अशा गावात पोहोचला जिथे पाऊल ठेवताच त्याच्या अंगावर शहारा आला. हे गाव एखाद्या सुंदर चित्रासारखे दिसत होते, पण तिथे कसलीही हालचाल नव्हती. भयानक शांतता. वेशीवरचे पहारेकरी, बाजारातले व्यापारी, अंगणात खेळणारी मुले सर्वजण दगडी पुतळे झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव जसेच्या तसे गोठलेले होते. पित्यांचा शोध. चालता चालता राजपुत्राची नजर एका भव्य पुतळ्यावर पडली. त्या पुतळ्याचा चेहरा हुबेहूब त्याच्यासारखाच होता. राजपुत्राने घाईवरून त्या थंड दगडाला हात लावला. ते त्याचे वडील होते. त्याच्या शेजारीच त्याचे 6 काका देखील पाषाण होऊन उभे होते. राजपुत्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्याने स्वतःला सावरले. त्याला आता सूत्रधाराला शोधायचे होते. गावाच्या एका कोपऱ्यात त्याला एक म्हातारा माणूस दिसला, जो जिवंत होता पण अत्यंत अशक्त झाला होता. राजपुत्राने त्याला पाणी दिले आणि आपली ओळख सांगितली. तो म्हातारा थरथरत्या आवाजात म्हणाला, बाळा, तू इथे नको यायला हवे होतेस. हा जादूगर खूप क्रूर आहे. त्याने तुझ्या वडिलांना आणि काकांना दगड बनवले आहे, कारण त्यांनी तुझ्या आईला सोडवण्याचा प्रयत्न केला होता. राजपुत्राने विचारले, माझी आई कुठे आहे? तिलाही त्याने दगड बनवले का? म्हातारा म्हणाला, नाही, तिला त्याने आपल्या महालात कैदेत ठेवले आहे. ती दिवसभर तिथे एका अदृश्य भिंतीच्या मागे असते. ती कोणालाही स्पर्श करू शकत नाही. ती तिथे फक्त रडत असते. राजपुत्र रात्रीच्या अंधारात जादूगाराच्या काळ्या महालात शिरला. तिथे एका कोपऱ्यात त्याला त्याची आई दिसली. ती एका सोन्याच्या पिंजऱ्यासारख्या खोलीत बसली होती. ती मानवी रूपातच होती, पण तिचे डोळे निस्तेज झाले होते. जादूगाराने तिला धमकावले होते की जर तिने लग्न केले नाही तर तो या पुतळ्यांना कधीच जिवंत करणार नाही. राजपुत्र हळूच ओरडला. आई. राजकन्येने दचकून मागे पाहिले. आपल्या काळजाच्या तुकड्याला समोर पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाची धार लागली. तिने त्याला मिठी मारण्यासाठी हात पुढे केले, पण मध्येच एका अदृश्य जादुई भिंतीने तिला अडवले. ती आपल्या मुलाला स्पर्शही करू शकत नव्हती. ती रडत म्हणाली, बाळा, तू का आलास येथे? तो राक्षस तुलाही मारून टाकेल. त्याचा जीव त्याच्या शरीरात नाही. तो एका अशा ठिकाणी आहे जिथे पोहोचणे अशक्य आहे. आईने घाईघाईने त्याला सांगितले. त्या जादूगाराने आपला जीव एका हिरव्या पोपटात बंद करून ठेवला आहे. तो पोपट या महालाच्या मागे असलेल्या 7 समुद्राच्या पलीकडे एका सोन्याच्या झाडावर एका लोखंडी पिंजऱ्यात आहे. जोपर्यंत तो पोपट जिवंत आहे तोपर्यंत त्या जादूगाराला कोणीही मारू शकत नाही. तू पळ बाळा, तो येत असेलच. इतक्यात महालाचे दरवाजे जोरात वाजले आणि सगळीकडे काळा धूर पसरला. जादूगार परतला होता. राजपुत्राने आईला वचन दिले, आई, घाबरू नकोस. मी त्या पोपटाचा जीव घेऊनच परत येईन आणि तुम्हा सर्वांना मुक्त करेन. राजपुत्र महालातून बाहेर झेप घेतो आणि 7 समुद्राच्या दिशेने धाव घेतो. त्याच्या मागे जादूगाराचे राक्षसी सैन्याचा आवाज येत असतो.
राजपुत्र आपल्या आईने सांगितलेल्या दिशेने निघाला. 7 समुद्र पार करणे सोपे नव्हते, पण त्याच्या मनात आईच्या डोळ्यातील आसवे आणि वडिलांचे दगडी रूप होते. संकटावर मात करत तो त्या सोन्याच्या झाडापाशी पोहोचला. झाडाच्या शेंड्यावर एक लोखंडी पिंजऱ्यात तो हिरवा पोपट फडफडत होता. राजपुत्राने वेगाने झाडावर चढून तो पिंजरा हस्तगत केला. जसा त्याने पोपट हातात धरला तसे हजारो मैल दूर असलेल्या जादूगाराच्या काळजात धडकी भरली. त्याला समजले की आता त्याचा काळ जवळ आला आहे. राजपुत्र तो पोपट घेऊन थेट जादूगाराच्या महालात दाखल झाला. त्याला पाहून जादूगार थरथर कापायला लागला. जो जादूगार आतापर्यंत गर्वाने अट्टहास करत होता, तो आता एखाद्या लाचार प्राण्यासारखा जमिनीवर लोळू लागला. जादूगार ओरडला, थांब थांब राजपुत्रा, त्या पोपटाच्या देहाला इजा करू नकोस. तो मेला तर मीही मरेन. तुला काय हवे ते माग. मी तुला ही संपूर्ण राज्य देईन, संपत्ती देईन, पण माझा जीव वाचव. राजपुत्राच्या डोळ्यात अंगार होता. तो गरजला, मला तुझे राज्य नकोय. आधी माझ्या आईला या अदृश्य भिंतीतून मुक्त कर आणि माझ्या वडिलांना आणि काकांना पुन्हा जिवंत कर. जादूगाराने घाबरून आपली जादुई काठी हवेत फिरवली. क्षणात राजकन्येभोवतीची अदृश्य भिंत अदृश्य झाली आणि ती धावत येऊन आपल्या मुलाला बिलगली. त्यानंतर जादूगाराने पुतळ्याच्या गावाकडे आपली काठी वळवली. हळूहळू त्या दगडी पुतळ्यामध्ये रक्तभिसरण सुरू झाले. राजपुत्राचे वडील आणि 6ही काका जसे होते तसे जिवंत झाले. संपूर्ण गाव पुन्हा एकदा जिवंत झाले. लोक आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले. वडील आणि काका धावत महालात आले. तेथे त्यांनी आपल्या लाडक्या राजपुत्राला पोपट हातात धरून उभे असलेले पाहिले. सर्वजण जिवंत झाले, तरी राजपुत्राचा राग शांत झाला नव्हता. त्याला ठाऊक होते की हा जादूगार जिवंत राहिला तर पुन्हा कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त करेल. जादूगार हात जोडून म्हणाला, आता तर तुझे सर्व नातेवाईक जिवंत झाले आहेत. आता तरी मला सोड. राजपुत्र शांतपणे म्हणाला, तू माझ्या आईला आणि वडिलांना जितक्या वेदना दिल्या आहेत तितक्याच वेदना तुला भोगाव्या लागतील. पहिली शिक्षा, राजपुत्राने पोपटाचा एक पाय तोडला. क्षणात जादूगाराचा एक पाय निकामी झाला आणि तो विव्हळत जमिनीवर पडला. दुसरी शिक्षा, त्याने पोपटाचा दुसरा पाय आणि पंख तोडले. जादूगार रक्ताच्या थारोळ्यात लोळू लागला. त्याचे हात पाय तुटल्यासारखे झाले. अंतिम प्रहार, शेवटी राजपुत्राने मोठ्या रागाने पोपटाची मान जोरात पिरगळली. त्याबरोबर एक मोठा स्फोट झाला आणि जादूगाराचे शरीर जळून खाक झाले. त्याचे काळे साम्राज्य क्षणात नष्ट झाले. जादूगार मरताच सर्वत्र प्रसन्न वातावरण झाले. 7ही राजपुत्र आणि त्यांच्या 7ही पत्नी राजकन्या पुन्हा एकत्र आले. पुतळ्याच्या गावातील लोक मुक्त झाले होते. त्यांनी राजपुत्राचा जय जयकार केला. हे सर्वजण मिळून आपल्या मूळ राज्यात परतले. तेथे म्हातारा राजा आजोबा आपल्या मुलीच्या दुःखात झुरत बसला होता. जेव्हा त्यांनी आपल्या 7ही मुली, त्यांचे 7 पती आणि पराक्रमी नातवाला पाहिले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. कपटी सावत्र आईला राज बाहेर काढण्यात आले आणि संपूर्ण राज्यात 7 दिवस उत्साहाचे वातावरण राहिले. सत्याचा विजय उशिरा का होईना पण निश्चित होतो आणि आई वडिलांचे आशीर्वाद मुलाला जगातले सर्वात मोठे संकट परतवून लावण्याचे बळ देतात. येथे या कथेचा एक अतिशय प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी समारोप दिला आहे.
जो श्रोत्यांचा किंवा वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवेल. राजवाड्याच्या उंबरठ्यावर आज आनंदाचे तोरण बांधले होते. ज्या अंगणात कधी काळी 7 बहिणीचे रडणे ऐकू येत होते, तिथे आज 7ही कुटुंबांच्या हसण्याचा आणि मुलांच्या खेळण्यांचा कलकलाट होता. म्हातारा राजा आपल्या 7 मुलीकडे आणि त्यांच्या पतीकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते, पण समोर उभ्या असलेल्या नातवाच्या शौर्याने त्याचे मस्तक अभिमानाने उंचावले होते. राजा आपल्या नातवाचा हात हातात घेऊन म्हणाला, बाळा, मी राणीच्या शब्दावर विश्वास ठेवून माझ्या पोटच्या गोळ्यांना जंगलात सोडले. तो माझा गुन्हा होता, पण तू आज आपल्या प्रेमाच्या बळावर आणि धैर्याच्या तलवारीने संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकत्र आणलेस. तू केवळ तुझी आईच नाही, तर या राज्याची विखुरलेली स्वप्ने पुन्हा जोडली आहे. या कथेचा समारोप आपल्याला 3 गोष्टी शिकवतो. नंबर 1, आई वडिलांच्या प्रेमाची शक्ती. आई जरी संकटात असली तरी तिचे मन नेहमी मुलांच्या संरक्षणाची प्रार्थना करत असते. 7व्या राजकन्येने कुत्र्याच्या रूपात किंवा जादुई भिंतीच्या मागे राहूनही आपल्या मुलाला दिलेली प्रेरणा हे सिद्ध करते की आईचे प्रेम जगातील कोणत्याही जादूपेक्षा मोठे असते. धैर्याचा विजय. जोपर्यंत माणूस हार मानत नाही तोपर्यंत नियतीलाही त्याच्या समोर झुकावे लागते. राजपुत्राने पुतळ्याचे गाव पाहून हार मानली असती तर त्याचे वडील आणि काका कधीच जिवंत झाले नसते. संकटाच्या काळात घाबरण्यापेक्षा संकटाच्या मुळाशी पोहोचणे हेच खरे धैर्य आहे, शौर्य आहे. वाईटाचा अंत. कपटी प्रधान पत्नी असो वा क्रूर जादूगार, दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून मिळवलेले सुख कधीच टिकत नाही. सत्तेचा आणि जादूचा गर्व शेवटी मातीतच मिळतो. आज राजवाड्यात पंत्या लावल्या होत्या. तो राजपुत्र आपल्या आईच्या कुशीत डोके ठेवून झोपला होता. त्याने सिद्ध केले होते की जेव्हा अन्यायाचा अंधार गडद होतो तेव्हा सत्याचा एक छोटासा प्रकाश संपूर्ण अंधाराला चिरून टाकण्यासाठी पुरेसा असतो. नातेसंबंध हे काचेसारखे असतात. ते एकदा तुटले की जोडणे कठीण असते, पण जर त्या नात्यात निस्वार्थ प्रेम असेल तर काळाच्या जखमावरही मायेची फुंकर मारून पुन्हा एक नवा संसार उभा करता येतो. ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.